बहिणींसाठी ना साड्या घेतल्यात, पैसे देऊन टाक. किती पैसे झाले भाऊ? 25,000 रुपये. काय झालं भाऊ, तुम्ही एकदम विचारात पडला? एजेच्या भाड्याचे पैसे संपले का? हा, अजून मागून घ्या ना, तो तर काहीही न विचारता देऊन टाकेल. आफ्टर ऑल ही इज आकर्ष जयसिंग. सर हे रेकॉर्ड्स. 3 वर्षाचे आहेत ना? हो. मिळालं. भाईसाहेब, मला तर वाटतंय की तुमच्या घरातले दागिने चोरी झालेत. काय? तुझं डोकं तर खराब झालं नाही ना? या घरातून एक कण सुद्धा बाहेर जात नाही. दागिने फार लांबची गोष्ट आहे. तर मग बघा, तुम्ही स्वतःच बघा. हा हार तुझ्याकडे कसा आला? सकाळी कोणीतरी आमच्या दुकानात घाण ठेवून गेला. कोण होता तो? माहित नाही बाईसाहेब, त्यावेळेला मी दुकानात नव्हतो. या बाबतीत मी काही सांगू शकणार नाही. काही हरकत नाही. आता हा हार आणि ही माहिती दोन्ही तुझ्याचकडे ठेव. बाईसाहेब, हे जेवढं सांगितलंय तेवढंच कर. जाता तू. आणि हो, या गोष्टीची माहिती कोणालाही कळता कामा नये. हो, ठीक आहे. राम राम. हे काय मालकी, इतका महाग हार त्याच्याजवळ ठेवला? ठेवावा लागला गंगी, कारण जो हार गहाण ठेवून गेलाय परत न्यायला सुद्धा येईलच. पर गहाण ठेवणार तर कोणी रोशनीच्या घरातलाच असेल ना? म्हणून तर त्याला पुराव्यासहित पकडणं फार जरुरीचं आहे. काय रे अज्जू, हा ठेकेदार तर ठीक ठाक आहे ना? दारजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सगळी माहिती काढलेली आहे. पहिला जो होता तसा नाहीये, अगदी योग्य आहे. अरे नील, हाँ दारजी. ऐक. नमस्कार दारजी. सगळा कुठे चाललाय कामानी? नाही दारजी, काही खास काम नाही. तुम्ही बोला. त्याचं काय आहे, अज्जूने एक नवीन ठेकेदार शोधलाय. त्याच्याशी बोलणी करायला जाशील तू? सोनीपतवाल्या ठेकेदाराने जे केलं ते मला परत करायचं नाहीये. दारजी, यावेळेस कंत्राटदाराची गॅरंटी कोण घेईल? अज्जूने त्याच्याशी बोलणं केलंय आणि त्याला समजावलंय की आमची काम करायची कशी पद्धत आहे. आता तू त्याच्याशी बोलणी करशील तर हे समजून येईल की तो भरोसा करण्याला लायक आहे की नाहीये. जर दारजी असं काही असेल तर अज्जूला सोबत घेऊन जातो ना मी. डील अजून पक्की होईल. काय अज्जू? अज्जू, तू जाशील ना? हो दारजी, बिलकुल का नाही, नक्कीच जाईन. अरे नाना, राम राम दारजी. राम राम भाऊ. राम राम. आज बऱ्याच दिवसांनी दिसला. ते चौधरी बाईसाहेबांना भेटायला आले. अच्छा अच्छा, सुनबाईनी दागिने बनवले होते का? अरे मुनींजी, नानाचा हिशोब पूर्ण करून टाका. किती पैसे झाले होते? नाही नाही दारजी, हिशोब तर तसा काही नाही. काही हिशोब नाहीये? मग कशा करता आला होता? तर हा हार आणि ही माहिती तुझ्याचकडे राहू दे. बोल. हो, बाईसाहेबांचा हार परत करायला आलो. हार परत करायला? अरे नाना, तुझे हातपाय असे कापतायत जसं काय तू चोरी केलीस. नाही नाही भाऊ, तुम्ही काही बोलायची संधी सोडत नाही. हो, गोष्ट ही आहे की बाईसाहेबांनी एक हार ठीक करायला दिला होता. बस तोच घेऊन आलो होतो. मग तू एवढी गोष्ट सांगायला किती वेळ फुकट घालवला? हो,
तर मला आज्ञा द्या, मी निघतो आता. राम राम. अज्जू, मी तुला रात्री घरी घ्यायला येतो. तयार आहे, एकत्र जाऊया. ठीक आहे. चांगला आहे ना? वा, मस्त आहे. बरोबर, मला नको अजून. अंडे मला दे. ट्विंकल साठी टिफिन नीट पॅक केलास ना तू? आजपासून ती वहिनी सोबत जाणार आहे आणि 24 तास वहिनी तिची काळजी घेईल. सगळीकडे नीट लक्ष ठेव. मॅन हेले ते. रेवाजी, काय झालं हो? तुम्ही थोड्या त्रासलेल्या दिसताय. ऍक्च्युली कोणी आकाशला पाहिलंय का? तो माझ्या अगोदरच निघाला होता आणि अजून रिहर्सल हॉलमध्ये नाही पोहोचला आणि सगळेजण त्याचा वेट करतायत. ऍज युजल तो त्याचा फोन पण नाही उचलत. एजे तर बहुतेक घरात नाहीच आहे. मी पण नाही पाहिलं. अगं तो पोरगा तर सकाळी सकाळी निघून गेला. काम असेल काहीतरी. रिहर्सल पेक्षा अजून महत्वाचं काय काम असेल त्याला? हॅलो, कोण आहे? हो हो, कम्म बोलते. अरे काय बोलताय? हो का? खरंच का? अरे तुम्ही कधी पण या, मी घरीच असते. हो ठीक आहे. ए रोशनी, गुळ घेऊन ये. अरे बैजू, आता तू नाचायला लाग. तुझं लग्न पक्का झालं. रेवाजी, कुठे चाललाय तुम्ही? का? तुला काय करायचंय? अरे पोरा, तुझं लग्न पक्का झालं बस. अगं आई. अरे तू नशीब काढलंस. किती आनंदाची गोष्ट आहे. हा हा, घे आता तोंड गोड कर तुझं. हा, तुझं आता लग्न होईल. मी आता दिवस रात्र आराम करेन. हे काय झालं? रेवाजी तर लग्नाची गोष्ट ऐकून नाराज होऊन निघून गेल्या. आई पण ना, त्यांच्या समोर बोलायची काय गरज होती? आता सांग मला आई, तू काय बोलत होतीस? माझ्या मुलाशी कोणी नातं जोडणार नाही? हा, आता विचार तर खरं. माझ्या मुलाला कुठलं स्थळ आलंय? मिस नानगलचं स्थळ आलंय माझ्या मुलाला. मिस नानगलचं. हा, आई, मला नाही करायचं हे लग्न. हे? ए बावळटा, कालपर्यंत माझ्या समोर तर भजन करत होता. आई लग्न कर माझं. मग आता काय झालं? हे? तर आईला कसं सांगू? मला तर रेवाजींची लग्न करायचंय. काय बडबडतोयस रे तू? काय झालं पोरा? तू ठीक आहेस ना? अरे काय झालं पोरा? तू तर अजून मुलगी पाहिली नाहीयेस. ए, तुला ना काडीची ही अक्कल नाहीये. मी जे सांगेल तेच होईल, समजला? कल्याणी, राम राम वहिनी, कसं येणं केलं? जा खुर्ची आण लवकर. ये आत ये. सुखी राहा. काकी, कशा आहात तुम्ही? ठीक आहे. तू कशी आहेस? बस ठीक आहे. बर, ये बस इथे. रोशनी, बॅग आण. वहिनी साहेब, नमस्कार. नमस्कार. रोशनी, हं? चहा नाश्त्याचा बंदोबस्त कर. हं. बोला, काय म्हणता? काय खास काम वहिनी? आज रस्ता कसा काय चुकलात? हा, अगं कम्मो, हे काय बोलतेस तू? हा? तिची ठेव आहे या घरात. जेव्हा मनात येईल तेव्हा येईल. हो वहिनी, येऊ शकता. खरं म्हणजे काकी, मी एका खास कामानिमित्त आले. जो हार मी मागच्या वेळी रोशनीला दिला होता ना, तो हार मला परत हवाय.
खरं तर त्या हारासोबत मला झुमके बनवायचे होते, म्हणून तो हार मला पाहिजे होता. अच्छा अच्छा. तर मग याच्यात संकोच कशाला? रोशनी, जा लवकर आतून हार घेऊन ये. नाही, उचल फोन आकर्ष. फोन का नाही उचलत आहे आकर्ष? कुठे शोधायचा हा ऍड्रेस? कधीपासून शोधतोय, मिळतच नाहीये. ब्रो, सॉरी भाऊ, हा ऍड्रेस सांगू शकता का? शहरामध्ये नवीन दिसताय, हो, तरी चुकीच्या ठिकाणी शोधताय. पण कोणीतरी सांगितलं की हेच मनोहर नगर आहे. अहो, मनोहर नगर तर हेच आहे, पण ते नाही जे तुम्ही शोधताय. तुमचं मनोहर नगर तर नदीच्या त्या पलीकडे आहे. मंदिराच्या पाठीमागे जो रस्ता आहे ना, तोच धरा आणि सरळ निघून जा, मनोहर नगरला पोहोचाल. राम राम. राम राम. ओ गॉड, रेवाचा 11वा कॉल. आता नाही उचलला तर प्रॉब्लेम होईल. हॅलो, हाय रेवा. डूड, तू कुठे गायब झालास? तुला शोधत शोधत ना मी रोशनीच्या घराजवळ आले. तुला कल्पना आहे का की रिहर्सल हॉल मध्ये सगळे तुझी वेट करतायत? आय एम सरप्राइज की तू या रिहर्सलच्या बाबतीत इतका केअरलेस कसा असू शकतो. ऍक्च्युली ना रेवा, एक महत्वाचं काम निघालं म्हणून जावं लागलं. एक काम कर, तू रिहर्सल हॉलला जा, मी तिथेच येतो. राईट, बाय. रेवा इज राईट. मी रिहर्सल्सच्या बाबतीत इतका केअरलेस कसा असू शकतो? रोशनी, काय झालं? हार घेऊन नाही आलीस तू? तुझी सासू वाट बघत बसली आहे. दीदा, हार नाहीये तिथे. मी पूर्ण कपाट शोधलं, हार नाही मिळाला. काय बोलतीयस? चल बाजू, इथेच तर होता ना, याच्या खाली. हो दीदा, पण आता नाहीये. आता समजलं. त्याच काय नाही, मी ना मैत्रिणीकडे बैजूची बोलणी करायला जातीये, तेव्हा मी विचार केला हा हार मी जर घालून गेले ना तर माझं इम्प्रेशन चांगलं पडेल. मला माहितीये तो हार कुठे आहे ते. कम्मो, ए कम्मो. आईचं पण काम ना माझ्याशिवाय होतच नाही. मी जरा जाऊन येत्या. हा, का ओरडते साई? कसला गोंगाट माजवलाय? अगं बाहेर ती कल्याणी तिखट मिरची बसलीये, ती काय विचार करेल? हा पहिले विचार नाही केलास की कल्याणी काय विचार करेल? चल, हार काढतो. आई, हे तू काय बोलतीयस? पहिले विचार का नाही केला? हार काढ. अगं त्या दिवशी तूच तर ठेवला होतास ना कपाटात. हो, मला माहितीये, आत हार मीच ठेवला होता, पण तुझी नजर त्याच्यावर कधी बसून होती. चल दे, हार दे. आई, तुला काय म्हणायचंय? हार मी चोरला का? हार कपाटात नाहीये. काढ दे. आई, तू मला चोर समजतेस? हे शीतला माता, माझं नशीबच फुटलं. हे माता, मी मेले. माझ्याच घरात माझ्यावर आरोप होतोय. वहिनी साहेब, मी आलोच हा जरा. बरं. आई, तुला काय म्हणायचंय? की मी चोर आहे का? हा? अगं, काय करतेस तू? बाहेर ते ऐकताय. काय करते मी? भाऊ, मला नको विचारू. आई आपल्याच मुलीवर चोरीचा आरोप लावते. आता हाच दिवस बघायचा बाकी होता. तुझा विश्वास नाही ना माझ्यावर? घे, मी तुझी शपथ घेते, मी नाही घेतणार. हो हो, माझी खोटी शपथ घेऊन मला मारून टाक. तुला वाटते मी तुझी खोटी शपथ खाणार? घे, मी माझी शपथ घेते. घे, माझी शपथ घेते. मरेन मी. घे 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 घे. घरातही यावेळेस अशी कुठलीच वस्तू नाहीये जी मी गहाण ठेवू शकतो.
सुरिंदर म्हणजे तू तर दिदा पापाजी कसं हे शीतला माता माफ कर, मला काही समजत नाही. मी काय बोलत चालली, आता काय करणार? कल्याणीला मी काय उत्तर देऊ? रेवाजी, रेवाजी, रेवाजी. येस बैजू, आता काय झालं? अहो तेच तर मी तुम्हाला विचारतोय, काय झालं? लगेचच घरातून निघून गेलात. लगेच निघाले? रिहर्सल हॉलला यायचं होतं, तर मग तिथे राहून काय केलं असतं? नक्की रिहर्सल हॉलवरच जायचं होतं ना? तसं रेवाची चिंता करायची काही गरज नाही. अहो घरामध्ये तरुण मुलगा असतो तेव्हा लग्नाच्या गोष्टी होतातच. अहो आता तर फक्त फोनच आलाय, लग्न थोडीच झालंय. एक मिनिट, तू हे सगळं मला का सांगतोयस? मला काय फरक पडतो या गोष्टींनी? म्हणजे माझं लग्न कोणाशी झालं तरी तुम्हाला काही फरक नाही पडत? अजिबात नाही बैजू. इनफॅक्ट तू लवकर लग्न कर, म्हणजे सगळ्यांचंच भलं होईल. रेवाची, आता तर ही गोष्ट पाण्यासारखी स्वच्छ आहे. रेवाजीला लग्नाच्या गोष्टीच वाईट वाटलंय, म्हणून तर अशा रुसून निघून गेल्या. आता आईला पण कसं समजावू मी? या मुली नरम असतात, छोट्या छोट्या गोष्टींचं वाईट वाटतंय ना. बघा गेल्या ना रुसून माझ्यावर, आता मलाच समजून काढायला लागेल. रेवाजी, हा बैजू फक्त तुमचाच आहे. इथे आता जास्त वेळ थांबू नाही शकत, बाहेर तर जावंच लागणार. पण आई, त्या कल्याणीला काय उत्तर देणार त्या तिखट मिरचीला? खरं ते आता कोणताच दुसरा मार्ग नाही. चल चल. झालं का तुझं काळी शांत चांडाळणे? हा, येते मी. बाहेर अंगणात तर सर्व बसलेत. मागच्या दरवाजातून जाते. सॉरी गाईज, सॉरी मी लेट झालो. एक महत्वाचं काम निघालं होतं. नो इश्यू. एजे, ट्विंकल कधीपासून तुझी वाट बघते, मोठी टेन्स मध्ये फायनल परफॉर्मन्स साठी. आय नो, अजून बरंच काम बाकी आहे. तर मग सुरू करूया. आकर्ष, मला तुझ्याशी काही बोलायचंय. रेवा बोलणार नाही आता, फक्त डान्स. वेळ फार कमी आहे आणि बरंच काही करायचं आपल्याला, नंतर बोलूया. कम ऑन गाईज, गेट इन टू युअर पोझिशन्स. आज आपण काही नवीन करणार आहोत. तुमच्यापैकी कोणी बॉलरूम डान्स बाबत ऐकलंय? गुड, व्हेरी गुड. बेसिकली आतापर्यंत आपण एकटे डान्स करत आलोय, एकटे प्रॅक्टिस करत आलोय. पण दुसऱ्यासोबत तालमेल करून डान्स करणं फार जरुरी असतं. तर मी तुम्हाला बेसिक स्टेप सांगेन अँड आपण पुढचं बघूया. व्हॉट अन आयडिया. एजे, ट्विंकल तुझी पार्टनर असेल ह्यांना शिकवण्यासाठी. ट्विंकल पेक्षा चांगली पार्टनर तुला नाही मिळणार. आंटी, चल चल, टाइम वेस्ट नको करू. स्टार्ट स्टार्ट. ओके, सगळ्यात आधी तुझा हात दे ऑन द शोल्डर. दुसरा हात दे अप. एजे, थोडा क्लोज येऊन डान्स कर ना. कम ऑन ट्विंकल.
एजेला किती अवघडल्यासारखं होतंय. थोडी अजून जवळ जा बेटा. व्हेरी क्लोज. एक छोटासा प्रॉब्लेम आहे. बिटू, जरा तू डेमो दाखव. येस सर. आंटी, त्याचं काय आहे ना की यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं तर मी चेक करू शकेन सगळ्यांना. हे बघ, डान्स करायचाय पण जरा लांबूनच. अरे नील, तुला माहितीये तू माझी किती मोठी मदत केली नाही कोणती मदत केली आणि नाही कोणते उपकार. ज्या दिवशी चोराला पकडशील ना त्या दिवशी पैसे परत कर. हे 25,000 उधार राहिले तुझ्यावर. तुझ्या घरातल्या कोणीतरी गहाण ठेवला होता हा सोनाराकडे हार. पूर्ण 25,000 देऊन सोडून आणलाय मी. तुला माझं जवळ येणं पसंत नाहीये ना, म्हणून मी हा फेकलाय तुझ्या समोर. नील, तुला माहित नाही तू मला किती मोठी मदत केली. नाही कोणती मदत केली आणि नाही कोणते उपकार. ज्या दिवशी चोराला पकडशील ना त्या दिवशी पैसे परत कर. हे 25,000 उधार राहिले तुझ्यावर. तो हार मला द्या, मी निघते. कल्याणी, तो हार नाही मिळत आहे. जी मुलगी आपल्या सासूचा हार नाही सांभाळू शकत ती आमच्या घराण्याचं नाव कसं सांभाळेल. काय झालं अम्मा? जो हार मी रोशनीला दिला होता तो तिने हरवून टाकला. रोशनीकडून मला अशा चुकीची अपेक्षा अजिबात नव्हती. ज्या लोकांना वस्तूची किंमत नाहीये ना त्यांना अशा किमती वस्तू भेट द्यायलाच नको.